नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. मावशी नमस्कार. नमस्कार साहेब. मी ऍक्च्युली आज ह्या सभागृहामध्ये किंवा शूटिंग हॉलमध्ये पहिली मुलाखत घेणार आहे ती म्हणजे शांताबाई चव्हाण यांची. शांताबाई चव्हाणचा नारळ. मित्रांनो नमस्कार. मावशी नमस्कार. आज या स्टुडिओमध्ये शांताबाई चव्हाण, पेठसांगवी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी मावशींचं मी स्वागत करतो. ही मुलाखत घेत असताना नेमकी का मुलाखत घेतोय त्याची प्रस्तावना तुमच्या समोर ठेवणार आहे. 1993 साली भूकंप झाला आणि भूकंपामध्ये जाणीव नावाची संघटना विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणीव संघटनेचं राईट टू बेस अप्रोचनी काम चालायचं. युवकांचं संघटन, बेरोजगारांचं संघटन, शेतकऱ्यांचं संघटन, दुष्काळ असो, ज्या ज्या आपत्ती नैसर्गिक येतात त्या आपत्तीला समर्थपणे तोंड देणारी जाणीव नावाची संघटना होती. त्यावेळेला आम्ही मराठवाड्याचं उपप्रमुख म्हणून, साहेब म्हणून तोडकरांच्या सोबत काम करत होतो. भूकंप झाला. भूकंप झाल्यानंतर जवळजवळ 50 कार्यकर्ते चिंचोली, रेबे, तालुका उमरगा या ठिकाणी लोकांच्या मदतीसाठी आलो. आमच्या सोबत आमच्या पत्नी आल्या, रामभाऊ लगाडे, रमेश भिशे, अण्णा, सुनंदा खराटे, परमेश्वर गावारे असे अनेक कार्यकर्ते सोबत आले होते. 2-4 महिन्यानंतर प्रत्येकाने आपल्या आपल्या पत्नींना घेऊन आले, कारण इकडेच आता आयुष्य समर्पण करायचं. मग प्रत्येकाची लाकडाची छोटी छोटी घरं केली. आम्ही लोकांच्या मदतीचं काम करत असताना आता महिलांनी काय करायचं, तर महिला म्हणले की आम्ही काहीतरी करू शकतो, कारण इथे लोकांना मदतीसाठी आलो तर आयतं खाणं आमचा धर्म नाही. मग आम्ही ठरवलं की आपण जिथे गरज आहे तिथे बालवाड्या सुरू करू आणि 20-25 ठिकाणी बालवाड्या सुरू केल्या. बालवाड्या सुरू केल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांच्याकडे बारीक बारीक बाळं होती त्यांना जवळ ठिकाण दिलं, ज्यांची लेकरं थोडीशी मोठी होती त्यांना लांबचं ठिकाण दिलं. आणि आम्ही करते असल्यामुळं सर्वात लांबचं ठिकाण म्हणजे चिंचोली ते पेठसांगवी, विद्या वाघांच्याकडे पेठसांगवीतल्या वडार वस्तीची जबाबदारी स्वीकारली. आज 25-30 वर्षानंतर सांगायला अभिमान वाटतो, ही माऊली विद्याची सहाय्यका म्हणून लेकरांना खाऊ शिजून द्यायचं काम करायची. सगळ्यात जास्त मुलं विद्याकडे असायची. बालवाडीमध्ये रमणारी मुलं, हसणारी, खेळणारी मुलं, भरपूर लेकरं तिच्या भोवताली असायची. ती जेव्हा परत निघायची तेव्हा जीप नव्हती, मोटरसायकल नव्हती, एसटीने यायची जायची, टमटमने यायची जायचं. तिथे बोबडं बोलणारी बारकं गोड लेकरू होतं. ते बोबडं बोलून जोपर्यंत विद्या टमटम मध्ये किंवा एसटी मध्ये बसत नाही तोपर्यंत ही लेकरं सगळी तिला वाटं लावायला असायची. एवढी गोड लेकरं आज सगळी लेकरं स्वतःच्या पायावर उभा आहेत. आपण मावशींना जुन्या आठवणी विचारणार आहोत. मावशी, विद्या तुमच्या इकडे बालवाडी सुरू झाल्यावर आली तेव्हा ती तुम्हाला कशी वाटली? आनंद वाटला. बर, किती लेकरांना तुम्ही खाऊ शिजवून देत होता? 25-30-35 होती. बर बर. त्यावेळेला विद्या म्हणा किंवा मी म्हणा, तोडकरांना म्हणा, काय काय मदती केल्या बरं आपल्याला? आम्हाला संसार सगळं दिलं. चमच्या, सगळ्या कात्रण, पाणी, चादर, सतरंजा, चटया, खाऊ करून खायला सगळं भाडे दिलं. सगळं व्यवस्था केलं साहेब. सगळं व्यवस्था केलं. पत्र्याचं शेड मारून दिले. पत्र्याचं शेड मारलं. बालवाडीचं बाजूला मारून आम्ही शाळा शिकलो. बरोबर आहे. तिकडे ते बाथरूम, टॉयलेट, संडास रूम बांधून दिले. आणि प्रपंचाचं साहित्य म्हणून काय काय त्या वेळेला मिळालं असेल बरं? सगळं संसार द्यायचं, देऊन खाऊ दिला की साहेब. खाऊ दिला, खायला प्यायला आम्हाला. बरोबर. ज्वारी, गहू, तांदूळ, तेल, मीठ, जिरे, हळद सगळंच पोच केलं.
एकूण किती वर्ष तुम्ही बालवाडीची सहाय्यिका म्हणून होतात बरं अंदाजे? अंदाजे 4 वर्ष राहिले सर. 3-4 वर्ष बालवाडी चालवली. 4 वर्ष. आता ती लेकरं काय काय करतात बरं सगळी? सगळ्या कोणाला नोकरी लागलं, कोणी करून खात येतं. बरं. मुली माझी शाळा शिकला ते. बरोबर आहे. चांगलं. चांगलं. आज मला वाटतं 30 वर्षानंतर आपली भेट झाली. खूप बरं वाटलं. आपण आलात, थोडीशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. पाया पडू. आशीर्वाद. धन्यवाद. थँक्यू.